नमस्ते. आज आपण अगदी सात्विक आणि संतुलित आहार असणारी अशी थाळी बनवणार आहोत. तर त्याच्यामध्ये वरण भात आहे, मटकीची उसळ आहे, चपाती आहे. तर ही थाळी अतिशय सोपी आहे करायला आणि पटकन होते. दुसरं म्हणजे खाल्ल्यानंतर आपल्याला खूप मसालेदार खाल्ल्यासारखं वाटत नाही. तर चला सुरू करूया. खास करून जी नवीन मुलं शिकत आहेत की जे नुकते स्वयंपाकाला आवड म्हणून शिकायला चालू करतात, तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण वरण भाताचं कुकर लावणार आहोत. तर इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ 2:1 या प्रमाणामध्ये भिजत घातलेली आहे आणि हा बासमती तुकडा तांदूळ आहे, तोही भिजत घातलेला आहे. आता याच्यामध्ये डाळीमध्ये हळद घालायची, थोडंसं हिंग घालायचं, भातामध्ये मीठ घालायचं. आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित आपण चमच्याने हलवून घ्यायचे, कारण जेव्हा आपण कुकरमध्ये भात लावतो तेव्हा बऱ्याचदा मीठ हे नीट विरघळलं जात नाही. त्यामुळे कुकर लावायच्या आधीच आपण हा व्यवस्थित डब्यामध्ये तांदूळ आणि मीठ हलवून घेणार आहोत. तर आता पाणी किती घालायचं, तर डाळीच्या 1.5 पट पाणी घालायचं आणि भाताला तुमचा तांदूळ कसा आहे त्या प्रमाणात 1.5 पट किंवा 2 पट पाणी लागू शकतं. आता कुकरची रिंग बुडेल इतकंच पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं असतं. बरेच जण खूप पाणी ओततात, तर एवढ्या पाण्याची आपल्याला गरज नसते. आता हा ॲल्युमिनियमचा कुकर आहे, त्यामुळे तळाला एक छोटीशी लिंबाची फोड घालायची, जेणेकरून पाणी उकळताना आतून तो काळा पडणार नाही. आता सुरुवातीला जे डाळी आपण भिजत घातलेली आहे तो डाळीचा डब्बा आतमध्ये घालायचा आणि वर भाताचा डब्बा ठेवायचा. त्याच्यामुळे काय होतं की डाळीतल्या हळदीचा कलर हा भातावर उतरत नाही आणि भात मग आपला व्यवस्थित पांढरा शुभ्र होतो. आता कुकरची रिंग सुद्धा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायची आणि मगच झाकणाला लावून कुकर बंद करायचा. आता याला मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या द्यायच्या आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर स्लो फ्लेमवर 1-2 मिनटं हा गॅस ठेवायचा. त्यांनी काय होतं की स्लो गॅसवर आपण 1-2 मिनटं ठेवला की भात हा व्यवस्थित मुरला जातो आणि डाळ ही शिजली जाते. आता कुकर होईपर्यंत आपण मटकी फोडणीला टाकूया. कढईमध्ये 1 चमचा तेल घालून मोहरी घातली. मोहरी तडतडली की जिरे घातले. आता 4 ते 5 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये चेचून त्या आपण या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. लसूण परतून झाला की याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून आपण परतून घेणार आहोत. आता यावेळी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि आपल्याला जे मोड आलेली मटकी आहे ती आता आपण कांदा परतत आल्यानंतर याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. उन्हाळ्यामध्ये कडधान्यांना चांगले मोड येतात, तर असे मोड आलेले मूग मटकी याची तुम्ही उसळ बनवू शकता. इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आता ही मटकी आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता ही गॅसचा फ्लेम आपण मीडियमच ठेवायचा आहे. आता जेवढी मटकी आहे त्याच्या अंदाजानुसार आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. तर आता मीठ घालून सुद्धा आपण ही मटकी असंच 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची. मटकी परतल्यामुळे मटकीचा जो कच्चा वास असतो किंवा कधी कधी 1-2 दिवस मटकी भिजवून झाली असेल तरी सुद्धा त्याला एक थोडासा वास येतो, तर तो पूर्ण वास हा मटकी भाजल्यानंतर व्यवस्थित निघून जातो. आता अशी ही मटकी तुम्ही जर कोशिंबीर बनवत असाल तर त्याच्यामध्ये ही मिठाची मटकी सुद्धा खाऊ शकता किंवा मुलांनाही डायरेक्टली भाजलेली अशी मटकी खायला देऊ शकता. आता मसाल्यांमध्ये काश्मीरी चिली पावडर, थोडीशी हळद आणि 1 चमचा घरचा मसाला एवढेच मसाले याच्यामध्ये घातलेले आहेत. तर ते मसाले सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर या मटकीबरोबर परतून घ्यायचे. आता अगदी छोटासा टोमॅटो चिरून याच्यामध्ये आपण घालायचा. मटकी भाजून झाल्यानंतर टोमॅटो मिक्स करायचा, कारण बऱ्याचदा टोमॅटो आधी घातला तर कडधान्य शिजायला वेळ लागतो, कारण आंबटपणामुळे कडधान्य शिजायचं जी प्रोसेस आहे ती डिले होते, थोडी स्लो होते. तर टोमॅटो नंतर घालायचा. टोमॅटो परतून झाला की याच्यामध्ये गरम पाणी, आपल्याला किती प्रमाणात ओलसर भाजी पाहिजे तेवढं पाणी घालायचं. शक्यतो मटकी बुडेल इतकं पाणी घातलं तर मटकी व्यवस्थित शिजते. आता याला झाकण ठेवून आपण वाफ देणार आहोत. तर ही आता उकळी आलेली आहे आपल्या मटकीला. तर आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि याला झाकून आपण वाफ देणार आहोत. आता जोपर्यंत मटकी शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. तर कणकीमध्ये सुद्धा नेहमी पिठामध्ये एक असं भांडं ठेवायचं, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की ते किती माप घेतल्यावर किती चपात्या होतील. तर त्या प्रमाणामध्ये आपण नेहमी पीठ घ्यायचं. आता ह्या पिठामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण फक्त एकाच हाताने ही कणिक मळणार आहोत. तर फक्त आपण ही कणिक गोळा करायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून ती एकसारखी एकत्र येईल. तर असं सर्व बाजूनी हलवून हलवून तिला सेंटरला आणायचं. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग बोटानेच त्याला
घट्टपणा येईल असा प्रयत्न करायचा. आता हा गोळा तयार झालेला आहे. आपण याला अजिबात असं रेंदलून किंवा फार भिजवून मळून घेतलेली नाही. तर ह्याला त्यामुळे काय होतं, हा दुसरा हात अगदी व्यवस्थित राहतो आणि फक्त आपण ह्याने गोळा करून कणिक ठेवून देणार आहोत. आता जी हाताला लागलेली एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून टाकायची. तर ही कणिक पहा अशी दिसेल तुम्हाला. ही अजिबात आपण मळलेली नाही, त्यामुळे असं जाडसर पीठ दिसते आपल्याला. आता वरून थोडासा पाण्याचा हबका द्यायचा, म्हणजे मग त्या पाण्यामध्ये सुद्धा ही कणिक व्यवस्थित मुरली जाते. आता ह्याला झाकून 20 मिनिटं ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपलं बाकीचं काम होऊन जातं, म्हणजे कणिक मळायला फार त्रास होत नाही. आता 20 मिनिटानंतर ती अगदी व्यवस्थित मुरलेली असेल. मटकी जरा चेक करून पाहिली तर मटकी आपली 70% शिजत आलेली आहे. त्यामुळे हिला वाफ देऊन अजून थोडा वेळ आपण शिजवून घेणार आहोत. स्वयंपाक करताना सुद्धा आपल्याला टाइम मॅनेजमेंट माहिती पाहिजे की आज आपण काय बनवणार आहोत किंवा उद्या सकाळी उठून आपण काय बनवणार आहोत. तर हा मेनू आधी ठरलेला पाहिजे, मग आपला पटपट स्वयंपाक तयार होतो. आता इथे मटकी शिजते, आपली कणिक पण मळून झाली, तोपर्यंत आपला हा कुकर सुद्धा थंड झालेला आहे. तर आता आपण हे डबे काढून घेऊया. तर भात बघाल तर व्यवस्थित मुरलेला आहे आणि व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर आता भात झाकून ठेवायचा. आता भात तर तयार झाला, कणिक मळून झालेली आहे. तर वरण आहे, तर आता ह्या डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता डाळीला आपण घोटून घ्यायचं. रवीच्या साह्याने याला व्यवस्थित असं आपण घोटून घ्यायची. जर रवी नसेल आणि अशी गिरगिरीत डाळ शिजलेली असेल तर तुम्ही पळीने सुद्धा तिला एकसारखी करू शकता. आता आपल्याला किती पाणी हवं त्या प्रमाणामध्ये या डाळीमध्ये आपण पाणी मिक्स करायचं. तर जर आता वरण फोडणीला दिलं की आपलं अर्धा स्वयंपाक तयार झाला. तर हे पहा, मटकी आता शिजलेली आहे. तर मटकीमध्ये आता आपण मिळून येण्यासाठी थोडंसं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. अगदी थोडं 1 ते 2 चमचे. जर तुम्हाला ओलसर भाजी पाहिजे असेल तर मग थोडं अजून कमी घाला. सुकी उसळ करणार असाल तर मात्र थोडंसं कूट वाढवून घाला. आता कूट घातल्यानंतर 1-2 मिनिटच आपण वाफ देणार आहोत, म्हणजे मग आपली ही मटकी तयार होईल. हे पहा, आता मटकीला व्यवस्थित कलर पण छान आलेला आहे, शिजलेली आहे. तर वरून कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आणि आता याला झाकून असंच मटकी ठेवून द्यायची, म्हणजे थोडीफार मटकी पुन्हा त्या मसाल्यामध्ये कोथिंबीरीच्या वासामध्ये मुरून जाईल. तर मटकीची उसळ तयार आहे. आता आपण वरण फोडणीला देऊया. तर त्याच्यासाठी पातेल्यामध्ये तेल किंवा तुम्ही तूप पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, मोहरी टाकायची. ते व्यवस्थित मोहरी तडतडली, जिरे भाजले गेले की थोडंसं हिंग घालायचं आणि आता याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची. तर फ्रेश कढीपत्त्याची पानांचा रस जेवढा तेलात उतरेल तेवढी वरण टेस्टी लागतं. आता इथे मिरच्या पण आपल्या अंदाजानुसार 2-3 घ्यायच्या, त्या बारीक चिरून याच्यामध्ये मिक्स करायच्या. इथे मी थोडंसं सुकं खोबरं आणि 2-3 लसूण पाकळ्या चेचून याच्यामध्ये घातलेल्या आहेत. तर फक्त लसणाची फोडणी न देता इथे मी खोबरं आणि लसूण दोघांची फोडणी दिलेली आहे. ती फोडणी तेलामध्ये भाजली गेली की 1 छोटा टोमॅटो किंवा अर्धा टोमॅटो बारीक चिरून ह्या फोडणीमध्ये भाजून घ्यायचा. आता टोमॅटो परतला गेला की हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिळून येईल. आता ह्या स्टेजला थोडंसं तेल बाजूला करून त्याच्यामध्ये हळद घालायची. तर आता अगदी थोडी हळद घालायची, कारण डाळ शिजताना आपण हळद घातलेली आहे. तर ह्या फोडणीमध्ये आता आपण कमी तिखटाचं वरण केलेलं आहे, कारण आपण तोंडी लावायला मटकीची उसळ बनवलेली आहे. त्यामुळे इथे वरण हे आपण पिवळसर आणि अगदी थोडी मिरची घालून बनवलेलं आहे. तर आता याच्यामध्ये डाळ मिक्स करायची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवू शकता आणि हलवून बघायचं आपल्याला वरण किती पातळ हवं आहे. तर मुगाच्या डाळीमुळे तूर डाळ सुद्धा अशी मिळून येते आणि वरण हे आपलं छान होतं. हे सूपसारखं सुद्धा मुलांना प्यायला आवडतं. तर याच्यामध्ये आता मग चवीनुसार मीठ घालायचं आणि याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा, वरून कोथिंबीर घालायची आणि 1-2 मिनिटं तसं स्लो गॅसवर याला उकळू द्यायचं, म्हणजे आपलं हे वरण तयार होतं. आता आपलं वरण तयार झालं, मटकी तयार झाली, भात तयार झालेला आहे. तर चपाती करायची. तर कणिक बघा, आता आपण 20 मिनिटानंतर कणिक बघाल तर ती अगदी व्यवस्थित भिजलेली असते. आता मात्र तुम्ही पोळपाटाला तेल लावून, कणकीला तेल लावून ही व्यवस्थित हाताने मळून घ्यायची. आता ही कुठेही आपल्या हाताला चिटकत नाही, काही नाही आणि एकदम छान भिजली जाते. तर आता तुम्हाला केवढी चपाती बनवायची आहे तेवढ्या साईजमध्ये याचे गोळे करून बाजूला ठेवू शकता. तर किती चपात्या बनवायच्या तेवढे गोळे करून घ्या, म्हणजे मग चपाती लाटायला पटपट सोपं जातं.
गोळे करेपर्यंत मंद गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आणि तव्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा. आता तवा गरम होतोय तोपर्यंत चपाती लाटूया. तर असा छोटा गोल आधी लाटून घ्यायचा. याला वरून तेल किंवा तुम्ही तूप पण लावू शकता. ते लावल्यानंतर वरून थोडंसं पिठाचा शिंतोडा द्यायचा आणि अलगद ह्याला आपण त्रिकोणी अशी घडी घालायची. त्रिकोणी घडी घातल्यानंतर त्रिकोणाचा जो वरचा भाग आहे तो वर ठेवून त्याला आधी पूर्ण सर्कल करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे मग आपली घडीची चपाती ही व्यवस्थित गोल होते. आता दोन्ही बाजूनी आपण त्याला व्यवस्थित आलटून पालटून लाटून घेणार आहोत. मध्ये गरज वाटली तर पिठाचा हात लावायचा आणि जशी चपाती मोठी होईल तशी फक्त कडा बारीक करायचा प्रयत्न करायचा. जेवढ्या कडा बारीक होतील तेवढी चपाती व्यवस्थित भाजली जाते आणि खातानाही ती व्यवस्थित लागते. तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं याला गोल लाटायचा प्रयत्न करायचा. आता ही कणिक इतकी व्यवस्थित भिजलेली असते की तुम्ही हवी तेवढी पातळ चपाती लाटू शकता. तर ही चपाती माझी भरपूर मी पातळ लाटलेली आहे. याचा जर काठ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तो काठ सुद्धा अगदी मी बारीक लाटून घेतलेला आहे. तर शेवटी फक्त काठच आपण पातळ करून घ्यायचे. तर हे पहा, एवढी पातळ आपली चपाती झालेली आहे. तर आता तवा गरम आहे त्याच्यावर ही चपाती टाकायची आणि आता चपातीचा वरचा कलर चेंज होईपर्यंत ह्याला गॅसवर असंच आपण तव्यावर भाजू द्यायची. आता थोड्या वेळाने पहा, मगाचा कलर होता तो चेंज होतो. मग पलटी करायचं. आता पलटी केल्यानंतर वरून तेल लावायचं. पुन्हा पलटी करून खालच्या बाजूलाही आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. तर ही चपाती पहा, घडीमध्ये आपण पीठ आणि तेल लावल्यामुळे व्यवस्थित आता टम्म फुगलेली आहे. तर ही अशी व्यवस्थित आपण भाजून घ्यायची. जर असं वाटलं की कुठून होलमधून हवा जाते तर ते होल हळूच हाताने बंद केलं तरी ते अजून फुगू शकते. तर आता ही अशा आपण मऊ लसलुशीत चपात्या लाटून घेऊ शकतो. पहिली चपाती भाजेपर्यंत आपली दुसरी तयार पाहिजे, म्हणजे मग तवा पण तरसत नाही. आणि असं मग आपलं सकस आहार तयार होतो. वरण, भात, तूप, लिंबाची फोड, मटकीची उसळ, चपाती. आता आमरस आहे आणि हे जे भोपळ्याचं रायता आहे याच्या रेसिपी ऑलरेडी मी 2 दिवसापूर्वी पोस्ट केलेल्या आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद. अशी ही थाळी नक्की बनवून ट्राय करा.